मारुतीरायाची मोठी लटाशी मूर्ती, प्रशस्त अशी गावची शाळा, लग्नाचा मंडप, ट्रॅक्टरची ट्रॉली बांधण्यासाठी फेमस असलेलं कुठलं हे गाव आणि काय या गावाची गोष्ट सगळं सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आज मी पोहोचलोय आपल्या सिरीच्या 8व्या गावात, सोलापूर कोल्हापूर हायवे पासून एका हाकेच्या अंतरावर असलेल्या उदनवाडी गावात. गावात एंट्री करताच आहे गावचं ग्रामपंचायत कार्यालय. गोरगरिबांना आजारपणात कामी येणारा हा आहे सरकारी दवाखाना. या जुन्या बांधकामात आहे रेशनिंगचं दुकान आणि बाजूलाच आहे प्रत्येक गावकऱ्याची हक्काची डीसीसी बँक. अख्ख्या गावाला पाणी पुरवायला गावात अशा 2 पाण्याच्या टाक्या आहेत. ही आहे गावची जिल्हा प्राथमिक शाळा. गावाच्या शेवटी आहे गावचं हायस्कूल, जे 1 नंबर आहे. भलं मोठं ग्राउंड, वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी असं खुलं नाट्यगृह, शिक्षकांच्या गाड्या, मुलांच्या सायकली सावलीत लावायला असं पत्र्याचं शेड. शाळेचा व्हिडिओ घेताना काय विषय असं आपुलकीनं विचारणारे हे आहेत शाळेचे मुख्याध्यापक वलेकर सर आणि सोबत आमच्या चोपडे गावचे अमोल सर. मारुती बाजार पटकनाथ हनुमान मंदिर आहे, त्या कडेला मारुती मंदिर आहे. पुन्हा सुतार वस्तीवर तिथं विठ्ठल रुक्माई मंदिर आहे. आमच्या गावात मूर्ती मोठी आहे हनुमान मंदिराची. त्या दादानं सांगितलेली हनुमानाची मोठी मूर्ती बघायला 0 मिनिटात इथे येऊन पोहोचलो. आणि तिकडे गावचा पाठराखा सर्व शक्तिमान बजरंगबली आपल्या भव्य अशा आकारात स्थापित आहेत. तिथंच बाहेर अख्ख्या गावाला संकटापासून लांब ठेवायला संकटमोचक बसलेत. या झाडाच्या सावलीत आहे मायक्का देवीचं मंदिर. सुतार वस्तीवर असलेलं हे विठ्ठल रखुमाईचं मंदिर. प्रत्येक गावातले रस्ते गाव बनवतात, पण गावातलं प्रत्येक मंदिर गाव घडवतं आणि त्याच मंदिरामुळे गावात शिस्त आणि संस्कार येतात. प्रत्येक मंगळवारी या ठिकाणी गावचा आठवडे बाजार भरतो. उदनवाडी गावात असं प्रशस्त असं सभा मंडप आहे. गावात येतात सुरुवातीला आहे अहिल्याबाई होळकर चौक, हा आहे उमाजी नाईक चौक. सभा मंडपाच्या बाजूला आहे बौद्ध विहार. उदनवाडी गाव छोटा आहे, पण इथले उद्योग भागात नावाजलेले आहेत. इथला लग्नाचा मंडप, फळांना घालायची फोम कंपनी, इलेक्ट्रिक बाईकचं शोरूम आणि ट्रॅक्टरच्या ट्रॉल्या बांधायचं हे शॉप. गावात प्रत्येक गोष्टीचं दुकान आहे. मग ते खायचं असो या प्यायचं, कपड्याचं असो या किराणाचं, गावात सगळं भेटतंय. चला तर मग आपण भेटू आपल्या सिरीजच्या पुढच्या गावात आणि तुम्ही जायच्या आधी फॉलो करून घ्या.